हॅलो, नमस्कार मंडळी. कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते छान असाल, स्वस्त असाल आणि मस्तसुद्धा असाल. आम्ही जाणार होतो लग्नाला, त्यामुळे लग्नामध्ये जायचं म्हटल्यावरती थोडंसं वेगळं काहीतरी केलं पाहिजे ना. तर त्यासाठी आम्ही पार्लरमध्ये जाऊन थोडंसं वेगळं हेअरस्टाईल केलं. म्हणजे लूक काहीतरी वेगळा असावा असं वाटत होतं. जानूचं हेअरस्टाईल लूक खरंच खूप छान होतं. माझंही छान होतं, पण जानूचं त्यापेक्षा छान दिसत होतं. आमची सगळी तयारी झाल्यानंतर आम्ही हॉलमध्ये जायला निघालो होतो. त्या दिवशी मी माझ्या 2 नंबर ताईकडे गेले होते. छान मस्तपैकी तयारी केली आणि आम्ही हॉलमध्ये जायला निघालो होतो. दादा वहिनी त्यांच्या घराकडून येणार होते आणि आमची भेट थेट हॉलमध्ये होणार होती. तर हे बघा, आम्ही हॉलमध्ये आलेलो आहोत. मस्तपैकी फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे आणि आम्ही आतमध्ये एंट्री करणार होतो. एंट्रीच्या वेळेला गणपती बाप्पा असतातच प्रत्येक ठिकाणी, तसे इथेही होते. बघा, बाहेरून सुद्धा खूप छान डेकोरेशन दिसतंय. आतमध्ये एंट्री केलेलीच होती आम्ही. ही माझी वहिनी होती आणि ही ताई आहे. ही वहिनी आहे, ही ताई आहे. खूप दिवसांनी भेटल्यानंतर जो आनंद होतो तो आम्हाला झाला होता. ही भावाची मुलगी आहे. सगळेजण खूप छान नटून-थटून आलेले होते. आतमध्ये एंट्री केल्यानंतर या अशा पद्धतीने सुंदर अशा खुर्च्या मांडलेल्या होत्या. दादा इकडून तिकडे फिरत होत्या आणि त्यांच्या लग्नामध्ये फेटा प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे प्रत्येक जेंट्स व्यक्तीला बांधला जात होता. जानू एका ठिकाणी उभी राहून स्वतःचे फोटो सेक्शन करत होती, एकटीच. आजूबाजूला खूप छान वातावरण होतं. भाऊजींनीसुद्धा फेटा बांधला आणि ते वरती बसायला आले नंतर. त्यानंतर बघा, छानपैकी ऐटीमध्ये येऊन बसले चेअरवर, खुर्चीवर. हे आहेत दादा आणि हा आहे भाऊ. सॉरी, चुकलं काहीतरी. हे एक भाऊजी आणि एक दादा. आम्हीसुद्धा बसलेलो होतो. आम्हीसुद्धा खुर्चीवर बसलो आणि खूप छान वाटत होतं. खूप छानपैकी डेकोरेशन होतं आतमध्ये. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी नवीन आपण बघणारच होतो व्हिडिओमध्ये. पुढे बघणार आहोत हॉलमध्ये काय काय आहे ते. सप्तपदी त्यांचं आपण समोर बघतोय. प्रत्येक जेंट्स व्यक्ती आल्यावरती प्रत्येक जेंट्स व्यक्तीला फेटा हा बांधतच होते या लग्नामध्ये. म्हणजे ती एक परंपराच असते आणि छान वाटतं. प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरती फेटा असणं हे खरंच चांगलं वाटतं. प्रत्येकजण नटून सजून लग्नाला येत होते आणि प्रत्येकाकडे बघितल्यावरती हाय हॅलो असं एकमेकांची भेट होत होती. स्पेशली बऱ्याच दिवसांनी म्हणा किंवा बऱ्याच वर्षांनी म्हणा, काही जण एकमेकांना भेटत होते. तसंच आम्हीही भेटत होतो एकमेकांना. अधूनमधून वेटर लोक स्टार्टर घेऊन येत होते. त्या स्टार्टरमध्ये काहीसे वडे होते, ज्यूस होतं किंवा समोसे होते आणि खायला पण टेस्टसुद्धा छान होती. सारखं खावंसं वाटत होतं भूक लागल्यामुळे. अक्षता म्हणून तांदूळसुद्धा वाटले होते त्यांनी. हे बघा, माझाच हात आहे हो हा, आणि ही माझी साडी. तर समोर सप्तपदी चालू होतं, सगळे प्रोसिजर चालू होते लग्नाचे आणि आम्ही एका ठिकाणी बसून मस्तपैकी गंमत जमत बघत होतो. छान. हा आहे आमचा दादा आणि हा व्यक्ती काय स्टार्टर घेऊन आला आहे बघूया आपण. हा वेटर काय स्टार्टर घेऊन आला आहे बघू. भूक तर लागलेलीच होती. मलाच नाही, सगळ्यांनाच, हॉलमध्ये सगळ्यांनाच भूक लागलेली होती ॲक्च्युली.
आम्हीसुद्धा खात होतो, ज्यूस पीत होतो. कदाचित सगळ्यांनाच भूक लागलेली असावी म्हणून प्रत्येकजण खात होतं. ही आमची जानू आणि वहिनी. हे बघा, सामोसा प्लस वडे असं त्यांचं खाणं चाललेलं होतं. समोसा आणि वडे. टेस्ट तशी चांगलीच होती, इतकी वाईट नाही, बट ठीक होती बऱ्यापैकी. मीही आधेमध्ये खातच होते, पण व्हिडिओ काढण्यासाठी कुणी नव्हतं, त्यामुळे मलाच व्हिडिओ काढावा लागत होता. पण खाणं मात्र सोडलेले नाही आहे मी. हा हा हा, वाव, व्हेरी नाईस. हे आहेत आमचे भाऊजी, ही वहिनी, ताई, दादा, जानू आणि इतर जण. इकडे नवरीची आई म्हणजे आमची वहिनी नवरीच्या पायात जोडवे घालत होती. इकडून तिकडे आणि तिकडून इकडे असं आमच्या वहिनीचं चालू होतं. म्हणजे दोन्ही पायामध्ये जोडवे घालायचे होते म्हणून इकडून तिकडे आणि तिकडून इकडे असं म्हटलं आहे मी. इकडे अजून आमचं खाणं चालूच होतं आणि टेस्ट चांगली असल्यामुळे सारखं सारखं खावंसं वाटत होतं. आम्ही पण खाली मंडपासमोर आलो होतो आणि आम्हीसुद्धा थोडेसे व्हिडिओ आणि फोटो घेत होतो. अजून त्यांचं जोडवी घालणं वगैरे चालूच होतं. त्यानंतर काही वेळाने आम्ही उठून थोडंसं बाजूला आलो. एका ठिकाणी बसून कंटाळा आला होता, त्यामुळे उठून बाजूला आलो आम्ही. हे रुकवत होतं, नवरीकडच्याने ठेवलेलं रुकवत होतं. हे छान छान गोष्टी ठेवल्या होत्या.
करंजा, लाडू, पेढे, लक्ष्मीची पावलं, घर, नवरा नवरी, चकली, शंकरपाळ्या, गळ्यातला हार, केळीचं पान, त्यावरती जेवणाचे पदार्थ, हे नवरा नवरी, कृष्णाची बासुरी, सनई चौघडे, बऱ्याच गोष्टी रुखवतमध्ये ठेवलेल्या होत्या. फ्रेंड्स, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा छान छान. आणि हा भाग 1 आहे, भाग 1 आहे, लग्न भाग 1. आणि पुढचा व्हिडिओ बघायला मी भाग 2मध्ये अपलोड करणार आहे. तर सगळ्यांनी बघा, विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हे बघा, खाण्यासाठी पाणीपुरी आणि पुरी चाट असंच काहीतरी होतं. पाणीपुरी वगैरे सुद्धा होतं. व्हिडिओ नक्की पहा, विसरू नका.